आत्मा आम्हाला सांगत आहे. ते वचन आमच्या जीवनात त्याच क्षणाला कार्य करतं, कारण ते वचन जिवंत वचन आहे. शब्द देह झाला त्याने आम्हाला वस्ती केली. येशू ख्रिस्ता जिवंत शब्द, लिहिलेला शब्द बायबल आहे आणि तो जिवंत आहे आणि तो कार्य करतो. यशा 55:11 सांगितलं, माझे वचन कार्य केल्याशिवाय परत पाठवले येते. त्याचं वचन लगेच कार्य करतं. म्हणून कान देऊन ऐका. दुसरे शमूएल, आपल्या वचनाचा सब्जेक्ट काय आहे? तुम्ही कोण आहात? हू आर यू. हू आर यू, तुम्ही कोण आहात? दुसरे शमूएलाचा 9वा अध्याय 1-13. दुसरे शमूएल याचा 9वा अध्याय 1-13. योनाथानाकरिता ज्याच्यावर आपण दया करावी असा कोणी, योनाथानाकरिता ज्याच्यावर आपण दया करावी असा कोणी, गोष्टीसारखं आहे, घटना घडलेली घटना आहे, नीट ऐका, लक्ष देऊ. आपण दया करावी असा कोणी शाऊलाच्या घराण्यातला आहे, उरला आहे काय, अशी चौकशी दाविदाने केली. दावीद राजा होता, त्याने ती चौकशी केली. कुणासाठी? योनाथानासाठी. त्याच्या योनाथानाच्या वंशातला कोणी उरलाय का ही त्यांनी माहिती काढली, चौकशी केली. शाऊलाच्या घराण्याचा सीबा नामक एक सेवक होता. शाऊल राजा होता आणि त्याचा सीबा नावाचा सेवक होता. त्यास दाविदाकडे बोलावून आणण्यात आले. राजाने त्याला विचारलं, म्हणजे दावीद राजाने त्याला विचारलं, तू सीबा आहेस काय? त्याने म्हटलं, होय, मीच आपला दास. राजाने विचारले, ज्यावर देवाप्रित्यर्थ मी दया करावी, देवाच्यासाठी, लक्षात घ्या, देवाप्रित्यर्थ मी दया करावी असा कोणी शाऊलाच्या घराण्यात अजून आहे काय? सीबा राजास म्हणाला, योनाथानाचा एक पुत्र अजून आहे. योनाथानाचा एक पुत्र अजून आहे. तो पायांनी लंगडा आहे. त्याचे दोन्ही पाय लंगडे होते. तो पायांनी लंगडा आहे. राजाने त्यास विचारले, तो कुठे आहे? सीबाने राजाला म्हटले, पहा, तो लोदबार येथे माकीर बिन अम्मीएल याच्या घरी. माकीर बिन म्हणजे मुलगा, म्हणजे माकीर हा कोणाचा मुलगा? अम्मीएलचा. म्हणजे शाऊलाशी काही संबंध का? काहीच नाही. योनाथानाशी संबंध का? काहीच नाही. म्हणजे परक्याच्या घरामध्ये हा होता. कोण? बघा, तो मुलगा लोदबार येथे माकीर बिन अम्मीएल याच्या घरी असतो. तेव्हा दावीद राजाने माणूस बोलावून त्यास लोदबार माकीर बिन अम्मीएल याच्या घरून बोलावून घेतले. त्या अम्मीएलच्या घरातून त्याला बोलून घेतले. माकीर बिन अम्मीएलच्या इथे. तो कुठे राहत होता? लोदबारला. मफीबोशेत त्याचं नाव. मफीबोशेत बेन योनाथन बेन शाऊल. बिन लक्षात ठेवा, बिन म्हणजे मुलगा, म्हणजे मफीबोशेत बेन योनाथन, म्हणजे मफीबोशेत हा कोणाचा मुलगा? योनाथानाचा. मफीबोशेत बेन योनाथन बिन शाऊल. बिन शाऊल म्हणजे योनाथन कोणाचा? शाऊलाचा मुलगा. याने येऊन दाविदास भूमीपर्यंत लावून दंडवत घातले. दाविदाला राजाला दंडवत घातले. दावीद म्हणाला, मफीबोशेत हा, तो म्हणाला, आपला दास हजर आहे. दावीद त्याला म्हणाला, भिवू नकोस, तुझा बाप योनाथन याच्याकरिता तुझवर अवश्य मी दया करेन. तुझा बाप म्हणजे आजा, तुझा बाप शाऊल याची सर्व जमीन तुला परत देईल. बघा, जमीन परत देईल आणि तू नित्य माझ्या पंक्तीस बनशील. तो प्रणाम करून म्हणाला, आपण अशा मजसारख्या, ऐका त्यांनी रिस्पॉन्स काय दिला? मफीबोशेतने रिस्पॉन्स काय दिला? मजसारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे? अगदी नमून त्याला नमन केलं, वाकून नमन केलं. आणि वाकून नमन केला. काय शब्द आपला मी परत वाचून दाखवते. आपण अशा मजसारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे? मग राजाने शाऊलाचा सेवक सीबा याला बोलावले आणि बोलावून जे काही शाऊलाचं होते, जे काही शाऊल राजाचं होतं व त्याच्या घराण्याचं होतं, ते सर्व त्या पुत्राला दिले. तर तू आपले पुत्र व चाकर यांच्यासह त्याच्या जमिनीची लागवड कर. सगळं काही तुला दिलं जाईल, पण आता तू त्याची लागवड कर आपल्या चाकरांसहित. तुझ्या धनाच्या पुत्राच्या निर्वाहासाठी शेताचे उत्पन्न आणीत जा. पण तुझ्या धनाचा पुत्र मफीबोशेत
माझ्या पंक्तीला निंद राहील. हे त्यानं मिखाला सांगितलं. लक्षात घ्या. सिबाला सांगितलं त्याने. आणि त्याने काय सांगितलेलं आहे की तुझा धण्याचा पुत्र म्हणजे मफीबोशेत माझ्या पंक्तीस बसेल. राजा, तो दावीद राजा त्याच्या पंक्तीस बसेल. नित्य भोजनात भोजन करील. सिबाचे 15 पुत्र व 20 चाकर होते. सिबा हा त्याचा नौकर होता आणि ते त्याचे 20 चाकर पुत्र होते. सिबा राजास म्हणाला, माझे स्वामी राजे यांनी आपल्या दासात केलेल्या आज्ञाप्रमाणे सर्व काही आपला दास करेल. आपण आज्ञा जशी केली तसंच सगळं काही मी करेल. याप्रमाणे मफीबोशेत इतर राजपुत्राप्रमाणे, ऐका, मफीबोशेत जो दुसऱ्याच्या घरात राहत होता, अमिएलच्या घरात राहत होता, दाबोरला राहत होता. लक्षात घ्या, त्याची कोणी हे पण कदर करत नव्हते. आणि त्याला काय सांगितलं, याप्रमाणे मफीबोशेत इतर राजपुत्राप्रमाणे दाविदाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे. मफीबोशेत मिखा नावाचा एक लहान पुत्र होता. सिबाच्या घरी राहणारे सर्वजण मफीबोशेताचे चाकर होते. मफीबोशेत यरूशलेमेत राहिला कारण तो राजाच्या पंक्तीत नित्य भोजन करीत असे. तो दोन्ही पायाने लंगडा होता. स्टोरी सारखी घटना पण आहे, घडलेली घटना. आता मफीबोशेत हा कोण होता, नीट लक्ष द्या. मफीबोशेत हा योनाथानचा मुलगा होता. योनाथान कोण होता? शाऊलाचा मुलगा होता. शाऊल कोण होता? शाऊल हा राजा होता. शाऊलाच्या आधीपर्यंत थिओक्रासी होती. थिओक्रासी म्हणजे देवाचं राज्य. आणि परमेश्वर शमूएल असे अनेक संदेशाच्या द्वारे, जजेसच्या द्वारे तो इस्रायल लोकांना चालवत होता मोशेपासून. आणि लोकांनी सांगितलं, इस्रायल लोक कठीण मनाचे, बडबड करणारे आणि अतिशय दुष्ट लोक होते. त्या लोकांनी कुरकुर केली की बाकीच्या राष्ट्रांना राजा आहे, आम्हाला राजा नाही. त्याचा राजा शाळेमध्ये राहतो, येतो, सगळे त्याच्या समोर नमन करतात. तो सगळ्यांना दिसतो, तो भरजरी वस्त्र घालतो, त्याचा अधिकार असतो, तो खूप भारी असतो. आणि तसं आम्हाला पण आमचा राजा व्हायचा. आणि म्हणून इथे मोनार्की सुरू झाली. मोनार्की म्हणजे मनुष्याचं राज्य. आलं का लक्षात? परमेश्वराने मग त्यांना शाऊल राजा म्हणून दिला. देवाची इच्छा नव्हती, पण देवाने त्यांना जसा हवा तसा राजा, जसा पाहिजे तसा शाऊल त्यांच्यासाठी दिला. ह्या शाऊलानं शमूएलाच्या द्वारे शाऊलाचा अभिषेक करण्यात आला आणि त्याला राजा करण्यात आलं. पण याच शाऊलानं त्या शमूएलाचं ऐकलं नाही, देवाचं ऐकलं नाही, आज्ञा पालन केली नाही आणि त्याने स्वतःची मनमानी केली आणि अघोरी कृत्य केलं त्यानं. अघोरी कृत्य म्हणजे शमूएल मेल्याच्या नंतर शेतकरीला बोलून शमूएलाच्या आत्म्याला बोलवण्याचं अघोरी कृत्य त्याने इस्रायलामध्ये केलं. असं हा शाऊल. लक्षात घ्या, अघोरी कृत्य केलं त्याने. जे देवाला पसंत नाही, ज्या गोष्टीचा देवाला वीट आहे, ते सगळं शाऊलाने केलं. आणि त्याच्यामध्ये देवाचा आत्मा सोडून गेला आणि त्याला दुरात्मा त्रास देत असेल. आणि ज्यावेळेला दाविदाला परमेश्वराने त्याच्या जागेवर राजा म्हणून शमूएलाच्या द्वारे अनॉइंट केला, अभिषेक केला. छोटासा पोरगा होता तो, कळत चालणारा बुराखी, आणि त्याला राजा केलं. आणि त्या दाविदाच्या पाठीमागं हा शाऊल वेड्यासारखा लागला होता. या दाविदानं गलाथाला मारलं, परिष्ठाला, आणि शाऊलाचा आणि इस्रायल लोकांचा बचाव केला. लहान असताना तो राजाही झालेला नव्हता, तरी देखील फक्त अनॉइंटिंग झालेला होता, त्याला अभिषेक झालेला होता. तरी हा शाऊल त्याच्या मागे लागला. नंतर शाऊलाने स्वतःची पोरगी मिखाईल त्याला बायको म्हणून दिली. म्हणजे दावीद कोण झाला? त्याचा शाऊलाचा जावई झाला. जावई झाला तरी देखील त्याच्या पाठीमागे हात धुवून लागला. आणि या शाऊलाला ज्यावेळेला इव्हिल स्पिरिट, सैतानी आत्मा त्रास देत होता, त्यावेळेला शाऊल काय करायचा? दावीद काय करायचा? हार्प वाजवायचा, दशतंतू वाद्य वाजवायचा. आणि दशतंतू वाद्य वाजवायचा आणि त्या दशतंतू वाद्य वाजवल्यामुळं ते अशुद्ध शक्ती निघून जायची. दावीद करायचा. मग आता तुम्ही विचार करा, एवढं सगळं दावीद करत असताना पण एवढं सगळं
दावीद त्याच्यासाठी करत असताना देखील हा शाऊल त्याच्या पाठीमागे होता. त्याचा नाश करायला, त्याला मारून टाकायला टपलेला होता. फक्त मारायला नाही, त्रास द्यायला नाही, तर त्याला पूर्ण किल करण्यासाठी, त्याचा नाश करण्यासाठी टाकलेला होता. लक्षात घ्या, देवानं हा शाऊल राजा दिला होता आणि तरी हा शाऊलाला ज्यावेळेला देवाचा आत्मा सोडून गेला त्यावेळेला अशुद्ध आत्म्याने त्याचा पगडा घेतला आणि देवाचा अभिषिक्त दावीद त्याचा नाश करण्यासाठी तो टाकलेला होता. अधिकार होता शाऊलाकडे, सत्ता होती त्याच्याकडे. ज्या वेळेला सत्ता अधिकार डोक्यात येतं आणि अशुद्ध शक्ती चालवते त्यावेळेला ती व्यक्तीला काहीच कळत नाही. ती व्यक्ती वेड्यासारखं सैतानाचं ऐकून देवाच्या लोकांचा नाश करण्यासाठी धावत राहते. पैसा, सत्ता, वैभव आणि सगळ्या लोकांचं सामर्थ्य वापरून त्याचा नाश करायला पाहते. दावीदाला सळ की पळ करून सोडलं. या शाऊलानं सळ की पळ करून सोडलं, नको नको करून सोडलं. आणि हीच मिखाईल जी शाऊलाची पोरगी होती, ज्या वेळेला दावीद देवाच्या कोशाच्या समोर नाचत होता त्यावेळेला ही मिखाईल त्याला कुचक्याने बोलली, तिला राग आला, तिने त्याला तुच्छ लेखलं आणि म्हणून परमेश्वराने तिची कुस बंद केली. ही कुणाची आत्या, कुणाची बहिणी? योनाथानाची बहीण, शाऊलाची मुलगी, योनाथानाची बहीण, दावीदाची बायको. आणि ती कुणाची आत्या? योनाथानाची, आपल्या मफीबोशेताची आत्या. बरोबर आहे? म्हणजे मफीबोशेत हा योनाथानाचा मुलगा होता. त्याची आत्या दावीदाला तुच्छ लेखणारी, कुचक्यामध्ये वागणारी. शिवाय हा शाऊल त्याचा नाश करू पाहणार आहे. आणि आता मफीबोशेत हा अमियेच्या घरामध्ये लोदाबार या ठिकाणी होता आणि तो दोन्ही पायाने अपंग होता आणि दुसरे लोक त्याला सांभाळत होते. कोणी त्याची काळजी करत नव्हते. असा हा मफीबोशेत होता. कळालं? आणि हा मफीबोशेत दावीदानं काय केलं? त्याला शोधून काढलं. कुणासाठी? योनाथानासाठी. कारण योनाथान मरण्याच्या आधी त्याने योनाथानाला वचन दिलं होतं की मी तुझ्या वंशाला सांभाळेल, त्याचं रक्षण करेल, त्याचा नाश करणार नाही. ते वचन देवासमोर दिलेलं होतं. त्या देवासमोर दिलेलं वचन त्याला आठवलं आणि त्यांनी त्याला दुसऱ्यांना सांगून त्याला बोलावून घेतलं. त्याला बोलावून घेतल्याच्या नंतर त्यानं काय म्हटलं दावीद राजानं? परत एकदा वाचूया. दावीद राजानं म्हटलं, भिवू नकोस, तुझा बाप योनाथान, म्हणजे त्याला माहिती होतं मफीबोशेतला की माझ्या आजोबांनी याला खूप त्रास दिलेला आहे, माझ्या घरच्यांनी याला त्रास दिलेला आहे, त्याला नाकीनऊ केलेला आहे, मारून टाकत होते. तरी आता हा राजा झालेला आहे, सगळं वैभव माझ्या बापाचे सगळं त्याच्या हातात गेलेलं आहे. कारण योनाथान आणि शाऊल युद्धामध्ये मारले गेलेले होते, हरले म्हणून मारले गेलेले होते. त्यांचं सगळं दावीदाच्या ताब्यात आलेलं होतं. लक्षात घ्या. आणि म्हणून हा घाबरलेला होता. तो त्याला म्हणतो, दावीद भिवू नको, तुझा बाप योनाथान याच्याकरिता मी तुझवर अवश्य दया करीन. तुझा बाप आजोबा म्हणजे शाऊल याची सर्व जमीन तुला परत देईन आणि तू नित्य माझ्या पंक्तीला बस, नित्य माझ्या पंक्तीला बस. पंक्तीला कोण राजाच्या बसायचे? राण्या देखील नाही, फक्त राजपुत्र. लक्षात घ्या. राज परंपरा अशी होती, राजाच्या पंक्तीला फक्त त्याचे मुलं राजपुत्र बसले जायचे. राजपुत्रांमध्ये स्वतःचा मुलगा म्हणून त्याला बसवलं शेवटपर्यंत. आणि ह्यानं उत्तर काय दिलं त्याला? जेव्हा राजा असा बोलला त्यावर मफीबोशेत त्याला उत्तर दिलं, आपण अशा सारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे? लक्षात घ्या. त्यानं त्याला उत्तर, रिस्पॉन्स जो दिला तो कसा दिला? दावीद हा यरूशलेमचा फाउंडर होता, त्यानं स्थापन केलेलं होतं.
राज्य स्थापन केलेलं होतं. त्याने विजय म्हणून अनेक लोकांचा, अनेक राजांचा नायनाट केलेला होता आणि त्यानं वैभव वाढवलेलं होतं आणि तो स्वतः राजा झाला होता. बुद्धिमान होता, शक्तिशाली होता, देवाच्या सामर्थ्याने चालवलेला दानशूर होता. अमाप संपत्ती होती त्याच्याकडे. शौलाचं जेवढं होतं तेवढं सगळं त्याच्या ताब्यात आलेलं होतं. तो देवाच्या आत्म्याने चालवला गेलेला होता, देवाच्या सामर्थ्याने चालवला गेलेला होता. आणि दाविदाने त्याला हमी दिली, खात्री दिली, ॲश्युरन्स दिला की मी तुला हे सगळं देईन. शाऊलाचं जे काही आहे ते सगळं मी तुला देईन आणि तू माझ्या संगती बसशील. आणि त्यानं उत्तर त्याला दिलं, मत्सारख्या कुत्र्यावर कसं तुम्ही द्या, मी तुमच्या समोर, तुम्ही माझ्यावर दया करावी असा हा दास कोण? मला काय वाटतं, किती नम्रता, किती लिहिता, किती व्याकुळपणे विचारला बोलला ग. स्वतःला कुत्रा म्हटला ग, किती लिहिणं, खरी नम्रता त्याची. नो, नेव्हर. डेड डॉग मेंटॅलिटी, डेड डॉग मेंटॅलिटी म्हणतात त्याला, मेलेल्या कुत्र्याची मानसिकता. हे काय नवीनच ऐकतं, असं तर कधी ऐकलं नाही. डेड डॉग मेंटॅलिटी हे कधीच ऐकलं नाही. मेलेल्या कुत्र्याची मानसिकता अशी नसते बाबा, कधीच नाही ऐकलं आम्ही, आम्हाला नाही माहिती असं. माझ्या प्रियांना आम्ही करतो, आम्ही वागतो. परमेश्वरा आम्ही चिंती आहोत, परमेश्वरा आम्ही तुच्छ आहोत, परमेश्वरा आम्ही तुझे दास दासी आहोत, परमेश्वरा आम्ही कीटक आहोत, परमेश्वरा आम्ही सोडलेल्या, आम्ही टाकलेलं, परमेश्वरा आम्ही अनाथ आहोत, परमेश्वरा आम्ही गरीब आहोत, परमेश्वरा आम्ही विधवा आहोत, परमेश्वरा आम्ही बेकार आहोत, परमेश्वरा आम्ही दारुडा होतो, परमेश्वरा मी असा होतो, मी तसा आहे, मी असा आहे, मला कोणी जीव लागत नाही, मी वयस्कर आहे, माझं आता सगळं संपलेलं आहे, माझी शक्तिशील झालेली आहे, माझ्यात काय उरलेलं नाही, मी अनेक पाप केलेली अशी व्यक्ती. कुणाला माहित नाही, पण तुला सगळं माहिती आहे परमेश्वरा मी कोण, मी खूप तुच्छ, मी तसा आता नम्र देईन तुझ्या समोर. राम 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 राम. सो प्रियांनो, असं आम्ही चालताना देखील देवाने सांगितलंय नम्र व्हा. आम्ही चालताना देखील प्रेस प्रेस सगळं व्यवस्थित हळू आवाजात बोल, गोड आवाजात बोल, वाकून बोल, तठ्ठरपणे चाललं नाही, गमेंट चालल्यासारखं दिसत नाही, नम्रतेनं बोलतंय, हळू बोलतंय, शांत लीन नम्र बोलतं. त्याच लोक सगळ्यात गमेंटी असतात, सगळ्यात गमेंटी, सगळ्यात गर्विष्ठ. एक पास्टर म्हणायचे, कोक करत चाललेली ती कोंबडी चालत राहिली, किती बिचारी गरीब आहे, तिचे पंख ओढा आणि मग ती कशी पंख फेडाळते तिचे, आणि कशी येते ती तुमच्या रस कणांवर, साधी कोंबडी. तसे आम्ही ख्रिश्चन लोक होतो. माझ्या प्रियांनो, खरी नम्रता इथं पाहिजे, पण मी कोण आहे हे मला माहीत हवं आहे. माझ्या प्रियांनो, दाविदाने असं म्हटलंच नव्हतं की योनाथानाचा कोणता उत्तमातला उत्तम मुलगा, उत्तमातली उत्तम कोण व्यक्ती आहे, तिला माझ्यासमोर आणा, मी त्यांना सगळं देते. जो शूर आहे, जो वयस्क आहे, जो उत्तम आहे, त्याला मी सगळं देऊन टाकते. कोण आहे योनाथानाचं, त्याला माझ्या जवळ आणा असं म्हटलं नव्हतं. जो कोण उरला आहे त्याला घेऊन ये. मग त्याला घेणं नव्हतं, तो भिकारी असू दे, तो लंगडा असू दे, तो कसाई असू दे, तो किती वाईट असू दे, तो अपात्र असू दे, त्याला काही घेणं नव्हतं. त्याला घेणं नव्हतं शाऊलाने काय केलं, त्याला घेणं नव्हतं योनाथानाचं, त्याला कुणाचं घेणं नव्हतं, त्याला फक्त वचन पूर्ण करायचं होतं देवासाठी. आणि म्हणून त्याने बोलवलेला, घेऊन या, जो उरलाय त्या सगळ्यांना घेऊन या. त्याच्यात एकच उरलेला होता, त्या उरलेल्याला शोधून आणा,
घेऊन या. त्याला फक्त त्याला आशीर्वादित करायचं होतं, त्याला रिस्टॉर करायचं होतं, त्याचा सांभाळ करायचा होता. त्याला सगळं जे उत्तम आपल्या लेकरासाठी देतो, जे आपलं जे उत्तमातलं उत्तम ते सगळं त्याला द्यायचं होतं. त्याला स्वतःच्या जवळ ठेवून सदैव शेवटपर्यंत, जीवनाच्या शेवटापर्यंत त्याला आनंद द्यायचा होता. बस एवढंच पाहिजे होतं दाविदाला. दाविदाला त्याची कोणतीच वाईट ओळख नको होती, त्याचा भूतकाळ नको होता, त्याचा वर्तमान नको होता. त्याला फक्त पुढचं आयुष्य स्वतः त्याचं घडवायचं होतं आणि त्याला आनंदित करायचं होतं. तो क्रिप्पल होता, अपंग होता, असह्य होता. मफीबोशेत तुटलेला होता, धुडकारलेला होता, कोणीच त्याच्याजवळ नाही, कारण हारलेला आणि शाऊलाने अतिशय वाईट कृत्य केलेला हा शाऊलाचा नातू होता. कोणी त्याला किंमत देत नव्हतं. आणि त्याला बोलवलेलं होतं. त्याच्या समोर त्याचा भूतकाळ होता, त्याचा जे घडलेल्या गोष्टी होत्या, आपल्या आजोबा, आपलं सगळं जीवन हे त्याला माहिती होतं. आणि म्हणून तो त्याच्या समोर सांगतोय, मेलेल्या पुत्रासारखी माझी स्थिती आणि मग माझ्यावर दया करण्यासाठी कोण आहे? कोण आहे? मी कोणीच नाही. मी कुत्र्यासारखा आहे. मेलेला पुत्र आहे ना, घाण मेलेले पुत्र सडून पडलेलं सगळे तिथून काढून टाकतात तसं आहे. जिवंत पुत्र पण नाही म्हटला स्वतःला, तो मेलेले पुत्र म्हटला. माझ्या प्रियांनो, का सांगितली असेल मी आज ही स्टोरी? देवाने 2 आज्ञा दिल्या. जशी तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने प्रीती कर. प्रीतीचा देव. दुसरी आज्ञा दिली, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आपला शेजारी कोण? सगळेच जेवढे मानव जात आहेत जगामध्ये ते सगळे आपले शेजारी. माझ्या प्रियांनो, जर मी माझ्यावरच प्रीती करू शकत नाही तर मी दुसऱ्यांवर काय प्रीती करणार आहे? सायकोलॉजी सांगते, मानसशास्त्र सांगतं, शरीरशास्त्र पण सांगतं. जर आम्ही आमच्या स्वतःवरच प्रीती करत नाही, आम्ही दुसऱ्यावर कधीच प्रीती करू शकत नाही. आणि आम्हाला स्वतःवर प्रीती करण्यासाठी आम्ही स्वतःला ओळखले पाहिजे. आम्ही कोण आहोत? मी कोण आहे? माझं अस्तित्व काय आहे? मी कोण आहे हे मला ओळखणं गरजेचं आहे. जोपर्यंत मी ओळखत नाही तोपर्यंत मी दुसऱ्यावर प्रीती करू शकत नाही. पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने परमेश्वरावर प्रीती करू शकत नाही. अतिशय बारीक असा काटा आहे हा आमच्या शरीरातला, आणि आज देव तो काटा काढत आहे. आज देव तो काटा काढत आहे. स्वतःला ओळखा. Who are you? येशूला आम्ही अंतःकरणात घेतो. तो आमचा तारणारा देव होतो. तो आमच्या अंतःकरणामध्ये येतो. लक्षात घ्या, जेनेसिस मध्ये उत्पत्ती पहिला अध्याय 27 वचन गेल्यानंतर वाचा. तुम्हाला माहिती आहे, परमेश्वरानं मानवाला त्याच्या प्रतिरूपाचा बनवलं, त्याच्या सारखा बनवलं, त्याच्या प्रतिरूपाचा बनवलं. म्हणजे त्यानं किती प्रेम केलं त्याच्यावर? स्वतः सारखं, स्वतःची डुप्लिकेट, स्वतः सारखं त्यानं त्याला बनवलं. लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला आम्ही येशू ख्रिस्ताला आमच्या अंतःकरणात स्वीकारतो त्या वेळेला तो आमच्या अंतःकरणात येतो. आमचा ताबा तो घेतो, तो आमच्यात राहतो. मी हे परत एकदा सांगते, तुम्हाला माहिती आहे, तरी काही जे नवीन असतील त्यांच्यासाठी मी सांगते की ज्या वेळेला येशू ख्रिस्ताला ज्या वेळेला आदामाने हवेला तयार करण्यात आलं, आज्ञा मोडू नको सांगितलं, फळ खाऊ नको, त्याने आज्ञा मोडली. आज्ञा मोडणं म्हणजे पाप होतं, आणि ते पाप त्याच्याकडून झालं म्हणजे पवित्रता आली.
पवित्रता आणि पाप एकत्र राहू शकत नाही, म्हणून आदामाने हवेला हकलून देण्यात आलं. ते त्याच गाडून निघून गेले आणि त्यांच्यासाठी त्याच क्षणाला परमेश्वराने वचन दिलं. कारण परमेश्वराने मानवाला स्वतःच्या प्रतिरूपाचं बनवलेलं होतं, ते स्वतःचा श्वास त्याच्यामध्ये दिलेला होता. आणि म्हणून मनुष्याचं काही जनावरांचं रक्त किंवा कोणत्याही भूतलावर असणाऱ्या कोणत्याही प्राण्याचं रक्त पाप काढून टाकू शकत नाही. फक्त परमेश्वराचं पवित्र रक्तच पाप काढून टाकू शकतं, कायमचं नष्ट करू शकतं. आणि पाप नष्ट झाल्यानंतरच मानव परमेश्वराच्या शेवटी एक येऊ शकतो. आणि म्हणून त्याने स्वतःला म्हणजे स्वतःच्या पुत्राला दिलं. त्याने आमचं पाप स्वतःवर घेतलं, तो आमच्यासाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी उठला. आणि हा विश्वास ज्यावेळेला आम्ही ठेवतो, तू माझं पाप स्वतःवर घेतला, माझ्यासाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी तो उठला, जो सार्वकालिक मृत्यू माझ्यासाठी होता तो नष्ट केला आणि मला सार्वकालिक जीवन दिलं. हा विश्वास ठेवून त्याला मी अंतःकरणामध्ये घेते, त्यावेळेला तो माझ्यामध्ये येतो. ज्यावेळेला तो माझ्यामध्ये येतो त्यावेळेला त्याचे सगळे ऍट्रिब्यूट, सगळे गुण, सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये येतात. तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहतो. लक्षात घ्या माझ्या प्रिया. याचं पुढे विश्लेषण मी परत एकदा करणार आहे. तेव्हा मला परमेश्वराचा पुत्र आणि कन्या बनण्याचा अधिकार मिळतो. मी त्याचा लेकरू होते. मी कोण होते? परमेश्वराचा देवादी देव, जगाचा निर्माण करता, यावे राजाधीश परमेश्वर, त्या परमेश्वराचा मी लेकरू होते. कारण त्याचा पुत्र, त्याचा आत्मा माझ्यामध्ये येतो, तो माझ्यामध्ये वास करतो, माझं अस्तित्व नष्ट होतं, माझ्यामध्ये ख्रिस्त जगतो. म्हणून बाप्तिस्मा ही धर्मांतराची कृती नव्हे. ज्या वेळेला मी पाण्यामध्ये बाप्तिस्मा घेते त्यावेळेला माझ्यातले जुनी स्मिता मरते आणि माझ्यामध्ये ख्रिस्त उठतो. पुन्हा उठला ख्रिस्त तो मीच आहे. लक्षात घ्या. आणि ही विश्वासाची कृती जग जाहीरपणे मी लोकांच्या समोर करते. परमेश्वर धर्म स्थापन करण्यात आलेला नाही, कुठेही बायबलमध्ये लिहिलेलं नाही, कुठंच लिहिलेलं नाही तो धर्म स्थापन करण्यात आलाय. प्रेषितांची कृत्य याच्यामध्ये 11व्या अध्यायात म्हटले हे कोण लोक? तर हे अँटिओक चर्चमध्ये हे ख्रिस्ताला फॉलो करणारे ख्रिस्ती लोक म्हणून त्यांना ख्रिस्ती नाव पडलं. हे नाव पडलं, नाव ओळख. क्राइस्ट इन, ज्यांच्यात क्राइस्ट आहे ही ओळख पडलेली, तो धर्म नाही. मग आमचं अस्तित्व काय होतं? ज्यावेळेला येशू ख्रिस्त आमच्यात येतो आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या होतो. म्हणजे आम्ही माती, चिखल, दारुडे, टाकलेले, सोडलेले, कीटक, वाया गेलेले, सिनर, पापी नाही, बिलकुल नाही. आमचा भूतकाळ गेला कचऱ्याच्या डब्यात, नाश, संपला, चॅप्टर क्लोज. येशू ख्रिस्ताला स्वीकारणं, नवी उत्पत्ती, नवी सुरुवात, नवीन जीवन. जुनं ते संपलं आहे. चाइल्ड ऑफ गॉड, देवाचा पुत्र आणि कन्या, त्याचं लेकरू, ही माझी ओळख होते. आय एम एक्सेप्टेड, मी स्वीकारलेली, मी स्वीकारलेला, अशी माझी ओळख. मी स्वीकारलेला ही माझी ओळख होते. योहानाचा पहिला अध्याय 12 वचन. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना, म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आहे. वचन सांगतं, आता तुम्हाला सांगितलं ते खोटं नाही, वचन सांगतं. परत एकदा ऐका, योहान 1:12. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार आहे. लक्षात घ्या, मी देवाचं लेकरू आहे. मी एक्सेप्टेड म्हणजे स्वीकारलेली आहे. दुसरं, मी सुरक्षित आहे, त्याच्या कवचामध्ये आहे, कारण तो माझ्यामध्ये आहे. यशया 43 मध्ये सांगितलंय पुढचं, मी कोण आहे? अनमोल आहे. कोण आहे? अनमोल आहे. यशयाचा 43 अध्याय पहिलं वचन, मी अनमोल आहे.
देवाच्या दृष्टीने कसं आहे, तू माझ्या दृष्टीने अनमोल आहे, देव सांगतो. म्हणजे म्हणूनच त्यानं त्याचा पुत्र माझ्यासाठी दिला ना, एकुलता एक पुत्र माझ्यासाठी दिला, कारण मी अनमोल आहे. कचरा कीचकासाठी देईल का? टाकलेल्या मेलेल्या कुत्र्यासाठी देईल का? माझ्यासाठी मी अनमोल आहे, मी अनमोल आहे, म्हणून त्यानं स्वतःचा पुत्र दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला मोल प्राप्त झालाय. पुढचं ऐका, मी कोण आहे? मी देवाचं मंदिर आहे, मी देवाचं पवित्र मंदिर आहे. पहिले करंथीकरासपत्राचा 6वा अध्याय, पहिले करंथीकरासपत्राचा 6वा अध्याय 19 वचन, तुम्ही तुमचे शरीर तुम्हामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. तुम्ही कोण आहात? देवाचं मंदिर. स्वतःच्या शरीराला हात लावा, जात पडा जरा. मी देवाचं मंदिर आहे. वाव, माझ्या देव राहतो. चर्च मध्ये नाही, इकडे तिकडे नाही, तो माझ्यात आहे, तो माझ्यात राहतो. मी त्याचं पवित्र मंदिर आहे, माझं शरीर त्याचं पवित्र मंदिर आहे. आणि देवाचं वचन सांगतं, आणि देवाचं वचनच सत्य आहे, कारण ते जिवंत आहे. आणि देव म्हणतो गणना 23 मध्ये, मी मनुष्य नाही की खोटं बोलावं, जे मी बोलतो ते करतोच करतो. तो त्याचं प्रत्येक अभिवचन पूर्ण करतो. मी वृद्ध जरी झाले, मी देवाचं मंदिर आहे. मी छोटी असले, मी देवाचं मंदिर आहे. मी स्त्री असले, मी देवाचं मंदिर आहे. मी पुरुष असलं, देवाचं मंदिर आहे. भूतकाळ होता, चुका झाल्या, गोष्टी झाल्या, संपलं. येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, तो माझ्यात आला. देवादी देव माझ्यामध्ये वस्ती करतो. सुंदर देऊळ हृदय माझे, येथेच विराजे देवबा. सांगता मग मी किती किती अनमोल आहे, कळतंय? म्हणा मी अनमोल आहे. छातीवर हात ठेवून म्हणा, म्हणा. असं कोणी आम्हाला म्हणणार नाही. आई नाही, बाप नाही, नवरा नाही, बायको नाही, लेकरं नाही, कोणी प्रियकर नाही, कोणी प्रियसी नाही. ते थोड्या वेळापुरतं असतं. पण तो देव जो आहे तो अनंत कालापर्यंत आम्हाला म्हणतो, तू माझ्या दृष्टीने अनमोल आहे. आणि तो कधीच बदलत नाही. किती तुमच्याकडून चुका होऊ दे, किती पाप घडू दे, किती वाईट गोष्टी घडू दे, तो बदलत नाही. हे कधी कधी कधीच बदलणार नाही. मी तुम्हाला शेवटचं वचन वाचताना सांगेल, हे बदलूच शकत नाही. पुढचं म्हणजे आपण मोलाने विकत घेतलेल्या. वाव, देवादिदेव परमेश्वर ज्यानं सगळं काही निर्माण केलं त्यानंच विकत घेतलंय मला. हो, तुम्ही मोलाने विकत घेतलं. त्याने त्याचं रक्त आमच्यासाठी दिलं. खंडणी म्हणून त्याचं रक्त दिलंय, ओतलंय. आणि सैतानाच्या तावडीतून आम्हाला घेतलंय, बाहेर काढलं. सार्वकालिक नरकातून सार्वकालिक त्या नरकाच्या गोष्टीतून आम्हाला बाहेर आणलंय. लक्षात घ्या. पहिले करंथीकरासपत्राचा 6वा अध्याय 20 वचन, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. तुमच्या शरीरानं देवाचं गौरव करा, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले. म्हणजे हे मंदिर जे आहे हे परमेश्वरानं मोलाने विकत घेतलेलं आहे. आणि हे मंदिर आहे, या मंदिराला स्वतःचा लेकरं म्हणून शिक्कामोर्तब केलेलं आहे. हे आमचं अस्तित्व आहे. म्हणजे आम्ही कोण आहोत हे नीट लक्ष देऊन ऐका. दुसरी गोष्ट, आम्ही परमेश्वराचे मित्र आहोत. परमेश्वराचे मित्र होय, आम्ही परमेश्वराचे मित्र आहोत. परमेश्वराचे मित्र, स्त्री असू दे, पुरुष असू दे, आम्ही परमेश्वराचे मित्र. लहान असू दे, वयस्कर असू दे, आम्ही परमेश्वराचे मित्र आहे. देवाचं वचन सांगतं योहानयाचा 15वा अध्याय 15व्या वचनात, मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतोय दासाला ठाऊकच नसते.
परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेते ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे. हे येशू ख्रिस्त स्वतः बोललाय. त्याच्या तोंडचे शब्द जो येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो तो देवाचं लेकरू होतो. शिवाय त्याच्यासाठी लेकरासाठी इंटिमेट रिलेशनशिप नसते आपली. लेकराला आपण सगळं सांगतो का? आईने जन्म दिलाय, बापाने जन्म दिलाय लेकराला तुम्ही तुमच्या गुप्त गोष्टी सांगाल का? तुम्हाला ऑफिसमध्ये काय मार बसली, कोणी तुम्हाला तुच्छ लेखलं, तुमच्या बायकोने कशी भांडली, तुम्ही त्याला लेकरांना सांगाल का? बायको सांगेल, आई सांगेल का आपल्या लेकराला? बाप सांगेल का आपल्या लेकराला? पण आम्ही कुणाला सांगतो? मित्राला सांगतो, सगळं सांगतो. तेव्हा आम्हाला मित्र म्हणतो. आम्ही त्याचे लेकरू आहोत. प्लस 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 अजून 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 पुढचं नातं त्याने डेव्हलप केलं आमच्यासाठी. जिव्हाळ्याचा नातेसंबंध, एकीचा नातेसंबंध, म्हणजे त्याने आमच्यासाठी मित्रत्वाचं नातं ठेवलंय. त्याने आम्हाला मित्र म्हटलंय. म्हणजे का मित्रत्वाचं नातं ठेवलंय? कारण मी सगळं तुम्हाला सांगतो, सगळं मी तुम्हाला शेअर करतो, असं स्वतः येशू ख्रिस्त म्हटलं. मित्र सगळं सांगतो, काही गुप्त ठेवत नाही. मैत्रिणीमध्ये काही लाजलज्जा असते, सगळं सांगतो की नाही? सगळं गुप्त सांगतो. इव्हन नवरा काय वागतो, काय करतो, काय नाही, सगळं मैत्रिणीला सांगतो. मित्र सगळं आपल्या मित्रांना सांगतो, सगळं शेअर करतो. जिव्हाळ्याचा मित्र असायचा, कोणत्याही मित्राला नाही. परमेश्वर आम्हाला स्वतःचा मित्र म्हणतो. तो सगळ्या गोष्टी आमच्याशी शेअर करतो, कारण स्वर्गातल्या सगळ्या गोष्टी त्याने आम्हाला सांगितलेल्या आहेत. की मी पित्यामध्ये राहतो, पिता माझ्यामध्ये राहतो. मी तुम्हामध्ये राहीन, तुम्ही माझ्यामध्ये राहा. वाव, लक्षात घ्या माझ्या प्रियानो, तो आमच्यात राहतो, आम्ही त्याच्यात राहतो. आमचं अद्वैत्य एक जीव असलेलं नातं, जीवष्ट पंचष्ट, म्हणजे आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही असं आमचं नातं आहे परमेश्वराचं. लक्षात घ्या. पुढचं म्हणजे आम्ही सुटका प्राप्त झालेले, सुटका प्राप्त झालेले, सुटका मिळालेले लोक आहोत. कलसीकरास पत्राचा 1 अध्याय 13 वचन. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. आपण देवाच्या राज्यात राहतो. आपण कुठे राहतो? देवाच्या राज्यात राहतो. आणि त्याने आपल्याला त्याच्या पुत्राच्या राज्यात आणून ठेवले, ज्याला आम्ही त्याला स्वीकारलं. पुढची गोष्ट म्हणजे मी धार्मिक आहे. मी धार्मिक आहे. माझं अस्तित्व काय आहे? मी धार्मिक, रायचस, होली, पायस. बापरे, मी तर काय म्हणतो, मी अमंग आहे, माझ्याकडून चुका झाल्या, माझ्याकडून पाप झाले, माझ्याकडून हे झालं ते झालं, मी अशुद्ध आहे, मी अपवित्र आहे. परंतु देव काय सांगतो? ज्यावेळेला तुम्ही येशू ख्रिस्ताला तारणारा देव म्हणून स्वीकारता, त्यावेळेला त्याची धार्मिकता तुमच्यामध्ये येते आणि तुम्हाला त्याची धार्मिकता प्राप्त होते. तुम्ही पूर्ण धार्मिक होता. यशायाच्या 65 अध्याय 1 वचनात सांगितलेलं आहे, तुझी धार्मिकता उदय प्रभेप्रमाणे फाकेपर्यंत मला चैन पडणार नाही. कोणाची धार्मिकता? तुझी धार्मिकता. कुणाची धार्मिकता आम्हाला मिळाली? माझी धार्मिकता नाही, मला येशू ख्रिस्ताची धार्मिकता नाही. ज्यावेळेला तो माझ्यात राहतो, त्याची धार्मिकता मला प्राप्त होते, त्याचा प्रकाश मला प्राप्त होते. ज्यावेळेला परमेश्वर माझ्याकडे पाहतो, त्यावेळेला माझ्यामध्ये फक्त येशू ख्रिस्त दिसतो. स्वर्गीय पित्याला माझ्यामध्ये कोण दिसतं? स्मिता दिसत नाही. तो पवित्र, धगधगता अग्नी असणारा, प्रकाश असणारा, जगाचा प्रकाश असणारा परमेश्वर येशू ख्रिस्त दिसतो. त्याची धार्मिकता माझ्यामध्ये, त्याची पवित्रता माझ्यामध्ये आहे. म्हणजे मी धार्मिक आहे. रोमकरास पत्राचा 5 अध्याय 1 वचन. रोमकरास पत्राचा 5 अध्याय 1 वचन. म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत. रायचस, नीतिमान ठरवलेले आहोत. म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर आपल्याला शांती आहे. प्रीतीचं नातं आहे, एकीचं नातं आहे. पहिले करंथीकरास पत्राचा 6 अध्याय 10 ते 11. पहिले करंथीकरास पत्राचा 6 अध्याय 10 ते 11. चोरी, लोभी, मद्यपी, चहाड, वित्त हरण करणारा म्हणजे पैसा चोरणारा, वित्त हरण करणारा यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. देवाचं
पापाचे वतन मिळणार नाही. आणि तुम्हापैकी कित्येक जण असे होते, येशू ख्रिस्ताला स्वीकारण्याच्या आधी कित्येक जण असे होते, तरी तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे आहात. कसे आहात तुम्ही? म्हणा, मी धुतलेला, पवित्र केलेला, नीतिमान ठरवलेला असा आहे. मी धुतलेला, पवित्र केलेला, नीतिमान ठरवलेला आहे. त्याला येशू ख्रिस्ताला धन्यवाद. म्हणजे आम्ही किती अनमोल आहोत. पवित्र, नीतिमान, शुद्ध आणि परमेश्वर आमच्या आणि त्याच्या प्रतिरूपाचे, त्याच्यासारखे आम्ही आहोत. पुढचा आहे का? तुम्ही जगाचे प्रकाश आहात. देव जगाचा प्रकाश आहे. तो आम्ही ऐकलं आहे. होय, मत्तयाचा 5वा अध्याय 14व्या वचनात सांगितलंय, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. मी जगाचा प्रकाश आहे असा परमेश्वर येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो. आणि तो तुमच्यामध्ये, तो प्रकाश तुमच्यामध्ये राहतो. तर तुम्ही कोण होता? प्रकाश होता. मेणबत्ती घेतली, अंधार आहे तिथं, अंधारात मेणबत्ती नेऊन ठेवली तर त्या खोलीत अंधार आहे म्हणाल का तुम्ही? कारण त्या खोलीत काय आहे? प्रकाश आहे. बरोबर आहे. माझ्यामध्ये ज्यावेळेला येशू ख्रिस्त राहतो त्यावेळेला अंधकार नाहीसा होतं, माझं घाणेरडं अस्तित्व नाहीसा होतं आणि माझ्यामध्ये उरतो तो फक्त काय? प्रकाश. म्हणजे मी स्वतः जिथे जाईल तो परमेश्वर जगाचा प्रकाश, ज्याने सूर्य आणि तारे निर्माण केले, प्रकाशाचा स्रोत सूर्य नव्हे, प्रकाशाचा खरा स्रोत परमेश्वर आहे. तो प्रकाशाचा निर्माण करता, तो स्वतः प्रकाश आहे. आणि तो प्रकाश ज्यावेळेला माझ्यात राहतो, मी ज्या ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी मी प्रकाश कॅरी करून जाते, प्रकाश घेऊन जाते. कोण घेऊन जाते? प्रकाश घेऊन जाते. लक्षात घ्या, आम्ही जगाचे मीठ आहोत. म्हणा, मी जगाचं मीठ आहे. मी जगाचं मीठ आहे. मत्तयाचा 5वा अध्याय 13वे वचन, तुम्ही जगाचे मीठ आहात. तुम्ही जगाचे मीठ आहात. निर्जंतुक करणारं, चव आणणारं मीठ माहिती आहे ना? निर्जंतुक करतं, सूज कमी करतं, म्हणजे जगाचे आजार कमी करणारे, जगाचे सूज येणार म्हणजेच गर्व, घमेंड, अहंकार, सगळं स्वतःला फुगवण्याचा गुणधर्म, सगळ्या घाणेरड्या गोष्टी नष्ट करण्याचं, निर्जंतुक करण्याचं काम करणारे असे तुम्ही मीठ आहात, ज्याच्याशिवाय जेवणाला चव नाही. बडा, माझ्याशिवाय चवच नाही, माझ्याशिवाय चवच नाही. माझं अस्तित्व स्पेशल आहे. माझ्या प्रियानं तुम्ही स्पेशल आहात. जाणून घ्या स्वतःला. माझं अस्तित्व स्पेशल आहे. पुढचं म्हणजे स्वर्गीय पिताच्या उजवीकडे आम्ही बसलेलो आहोत. वा, स्वर्गात त्याच्या उजवीकडे मी चर्चमध्ये बसले. आणि माझं घर बघितलं का येऊन? तुम्हाला माहित नाही माझं घर कसं आहे? छोटस हो. आणि मी स्वर्गात परमेश्वराच्या शेजारी. होय होय, जाणून घ्या स्वतःला. कान उघडे ठेवून प्रत्येकाने ऐका, हे सत्य आहे. देवाचा आत्मा सांगत आहे, तुम्ही स्वर्गात परमेश्वराच्या उजवीकडे बसलेले आहात. येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, तो तुमच्यामध्ये आला, तो तुमच्यामध्ये राहतो, तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये राहता. बरोबर आहे. येशू ख्रिस्त स्वर्गात घेतला गेला पुनरुत्थानानंतर. बरोबर वाचतो की नाही आपण बायबल मध्ये? तो स्वर्गात घेतला. आता कुठे येतो? पित्याच्या उजवीकडे असण्यास आहे. कुठे आहे स्वर्गात? कुठे अस्तित्व आहे तो आता? स्वर्गात, पित्याच्या उजवीकडे. बायबल सांगतो, वचन सांगतो, मी नाही सांगत. तो आता कुठे आहे? तुमच्या अंतःकरणात. आणि तुम्ही कुठे आहेत? येशू ख्रिस्तामध्ये. आणि येशू ख्रिस्त कुठे आहे? स्वर्गात. कळतंय का? कळतंय? कुठे बसलाय तो? पित्याच्या, म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये, आत्म्यामध्ये. तुम्ही कुणाच्या शेजारी बसलाय?
पित्याच्या उजवीकडे. कुठं बसलाय? पित्याच्या. तुमचं अस्तित्व कळतंय प्रियांनो? चिंधी माती आहात, कीटक आहात, तुच्छ आहात, स्पेशल आहात. येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर हे स्थान तुम्हाला आहे. हे स्थान तुम्हाला आहे. माझ्या प्रियांनो, त्याच्या उजवीकडे तुम्ही नसता आहात. आता पुढची गोष्ट ऐका. पिता माझ्यात राहतो आणि मी पित्यात राहतो. म्हणजे मी फक्त पित्याच्या उजवीकडे नाही, येशू ख्रिस्त माझ्या सहित कुणामध्ये आहे? पित्यामध्ये आहे. स्वर्गीय पित्यामध्ये येशू ख्रिस्त राहतो. वचन सांगतंय योहानेचा 15 अध्याय घरी गेल्यानंतर 20 ते 25 वेळा वाचा. खरंच वाचा, तुमचं अस्तित्व तुम्हाला कळेल. तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहतो. जसा पिता माझ्यात राहतो तसे तुम्ही माझ्यात राहा. पिता माझ्यात राहतो आणि मी पित्यामध्ये राहतो. मी त्याच्या आज्ञा पाळतो. म्हणजे तो पित्यामध्ये राहतो, तो त्याच्यामध्ये येशू ख्रिस्तामध्ये आम्ही आहोत. आमच्या सहित तो पित्यात राहतो. म्हणजे आम्ही स्वर्गीय परमेश्वर या यावे पित्यामध्ये राहतो. आत्म्यामध्ये हे स्पिरिच्युअल रेल्म आहे, स्पिरिच्युअल राज्य आहे. आणि आम्ही आत्म्यामध्ये परमेश्वरामध्ये राहतो. शरीराने आम्ही इथं आहोत. ऑलरेडी स्वर्गीय जीवन आमचं सुरू झालेलं आहे. सार्वकालिक मृत्यू गेलेला आहे. ज्यावेळेला आमचा प्राण जाणार, हे शरीर दुबळं पडणार, त्यावेळेला ही शरीराची वस्त्र आम्ही फक्त टाकून देणार आणि त्या परमेश्वरामध्ये आम्ही आहोत. आमचं जीवन त्याच्यात सुरू झालेलं आहे. ज्यावेळेला आम्ही त्याला स्वीकारतो त्यावेळेला. इफिसकरास पत्र याचा 2 अध्याय 5 ते 6. इफिसकरास पत्र याचा 2 अध्याय 5 ते 6. ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केलेले, कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याबरोबर उठविले गेलेले आणि त्याच्याबरोबर स्वर्गात बसविले गेलेले असे आहोत. देवाचं वचन सांगतो. योहान 15 मध्ये तुम्ही गेल्यानंतर वाचायचं आणि तुम्हाला कळेल की तुम्ही परमेश्वरामध्ये आहात आणि परमेश्वर तुमच्यामध्ये आहे. पुढचं आता येशू ख्रिस्त यावे परमेश्वर कोण आहे? जव्वा रोफेका. जव्वा रोहे हिला आरोग्य देणारा देव. अरे माझं हे दुखतं, माझं ते दुखतं, माझं हे दुखतं. माझ्या प्रियांनो, तो आरोग्य देणारा देवच तुमच्यामध्ये आहे. देणारा देव, आरोग्य देणारा देव तुमच्यामध्ये. म्हणा जव्हा राफा माझ्यामध्ये. किती मोठा जगाचा निर्माण करता, त्याला बसलेल्या पटक्याने, ज्याच्या रक्ताच्या द्वारे, ज्याच्या नावाच्या द्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त होतं, तोच येशू ख्रिस्त आमच्यामध्ये. म्हणा जवळ राहा माझ्यामध्ये आहे. जवळ राहा माझ्यामध्ये आहे. मी फक्त हिलर म्हणजे मला आरोग्य देणारा देव माझ्यात राहतो असे नाही, तर मी आरोग्य देणारा देव कॅरी करून चालते. जिथं जाते तिथं मी आरोग्य देणारा देव कॅरी करून जाते. माझ्या सहवासामध्ये प्रत्येक व्यक्ती आरोग्य प्राप्त करणार. हालेलुया. माझ्या सानिध्यात येणारा प्रत्येक व्यक्ती आरोग्य प्राप्त करेल, कारण जव्हा राफा माझ्यामध्ये आहे. पुढचा जव्हा शामा तुमच्या संगतीत चालणारा, जो तुम्हाला कधीच टाकणार नाही, कधी सोडणार नाही, तो देव तुमच्यामध्ये आहे, तुमच्या संगती आहे. प्रिन्स ऑफ पीस, प्रिन्स ऑफ पीस, जव्हा शालोम, शांतीचा देव, तो माझ्यात राहतो. म्हणा जेव्हा शालोम माझ्यात राहतो, जेव्हा शालोम माझ्यात राहतो, म्हणजे आम्ही कोण आहोत? पीसमेकर. म्हणा पीसमेकर. मी शांती करणारे आहे. आम्ही कोण आहोत? शांती करणारे, पीसमेकर आहोत. म्हणजे जेव्हा शालोम माझ्यामध्ये राहतो.
लक्षात घ्या, स्वतःचं अस्तित्व समजतंय, कळतंय, कान देऊन ऐकताय. आम्ही कोहेर आहोत, वारिस आहोत, येशू ख्रिस्ताचे वारिस आहोत, वारिसदार आहोत. पुत्र म्हणण्याचा, कन्या म्हणण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला दिलेला आहे. आम्ही त्याचे फ्रेंड आहोत. तो हिलर, तो जेव्हा राफा, जेव्हा रोफेका, जेव्हा सॅलिकोनी, आमची धार्मिकता, तो माझ्यामध्ये राहतो. म्हणजे त्याचे सगळे ऍट्रिब्यूट, त्याचे सगळे गुणधर्म माझ्यामध्ये आहे. मी त्याच्यासारखं आहे. त्याने त्याच्या प्रतिरूपाचा बनवतो. पण ज्यावेळेला येशूचा आत्मा, येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आला, त्यावेळेला आम्ही त्याच्यासारखे झालो आहोत. देव नाही, आम्ही देव नाही झालो, लक्षात घ्या. त्याच्यासारखे झालो आहोत, समान, त्याच्यासारखं. त्याच्यासारखं त्यांनी आम्हाला केलेलं आहे. पण देव नाही, ही गोष्ट विसरू नका. मग आता आम्ही आमच्यावर प्रेम करणार. आता कळलंय आम्ही किती स्पेशल आहोत, किती उत्तम आहोत. आम्ही किती वयस्कर असू दे, आरशाचं रूप कसंही दिसू दे, ढासळणारं दिसू दे किंवा कसंही दिसू दे, कोणी काही म्हणू दे, कोणी किती नावं ठेवू दे, किती गाण बोलू दे, अरे काय धार्मिकता दाखवते, अरे काय अशी वागते, ही तर अशी, हा तर असा आहे, आणि तो तर तसा करतो, तो तर तसा करतो. कुणाला काय बोलायचं बोलू दे. माझा देव माझ्याबद्दल काय बोलतो. लोक माझ्याबद्दल बोलतात काय, मला घेणार नाही. माझा देव माझ्याबद्दल काय बोलतो. माझ्या देवाने मला काय स्थान दिलंय. कारण लोकांच्या द्वारे सैतान सांगतो, अगं तू तर अशी होती, अगं तू, अरे तू तर असा होता, अरे तू तर असा चोऱ्या करणार होता, अरे तू तर दारुडा होता, अरे तू तर बायकांच्या मागे फिरणार होता, अरे तू तर चोऱ्या करणार, अरे तू तर फसवणार होता, अगं तू तर अशी होती, तू तर लबाड होती. काय बोलायचं बोलू दे, घेणार नाही. माझा देव माझ्याबद्दल काय बोलतो. कारण सैतान हा अॅक्युजर आहे, नेहमी दोष देणार आहे, नेहमी आमचा पास्ट आठवून देणारा, भूतकाळ आठवून देणारा. लोकांच्याच द्वारे, तो आमच्या जवळच्या लोकांच्या द्वारे, आमच्या कामावरच्या लोकांच्या द्वारे, घरातल्यांच्या द्वारे, इतर आमच्या नातेवाईकांच्या द्वारे, आमच्या प्रियजनांच्या द्वारे आम्हाला टोचणी देतो. तू अशी आहे, तू तसा आहे, तू तसा आहे, तू तसा आहे, तू अशी आहे, तू तशी आहे. सैतान सांगतो का कारण आम्ही हे विसरून जावं आम्ही कोण आहोत. आम्ही विसरून जावं की आम्ही कोण आहोत. अहो, जगाने दिलेल्या उपाध्या, जगाने दिलेल्या गोष्टी, जगाने आम्हाला ठेवलेलं नाव आणि जगाने आमच्याबद्दल केलेलं आमचा स्वभाव, आमच्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करून आम्हाला जे नाव ठेवलेलं आणि जे आमच्याबद्दल विचार करतात ते सगळं विसरून जा. माझा देव मला काय म्हणतो, बस एवढंच लक्षात ठेवा. परमेश्वराकडे बघा. एरमाया 31:33 मध्ये सांगितलंय, मी आपले नियमशास्त्र तुझ्या अंतःकरणावर देईन आणि माझी वचनं तुझ्या मुखात घालेन. आणि हा करार त्याने केला, हा शेवटचा 8वा करार त्याने त्याच्या रक्ताने सील केला. माझ्या प्रियांनो, नियमशास्त्र जे पवित्र आहे ते तुमच्या अंतःकरणात कोरलं गेलेलं आहे. तुमच्या मुखात त्याची वचनं घातलेली आहे. म्हणून कंटिन्यू ती वचनं वाचा. ज्यावेळेला तुम्ही ती वाचता त्यावेळेला ती तुमच्या मुखामध्ये जिवंत होतात आणि ती जिवंत होऊन लोकांच्या समोर बाहेर पडतात आणि लोकांना जीवन देऊन जातात. कळतंय तुम्ही कोण आहात? तुम्ही स्पेशल आहात, देवाचे कार्य करणारे कोहेर आणि त्याचे वर्कर आहात. स्पेशल आहात. त्याचं जे कार्य आहे ते कार्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्याची सगळी जबाबदारी जे त्याला करायचं त्याने सगळं तुम्हाला करायला लावलेलं आहे. कारण मानव सगळी निर्मिती त्याची आहे. तो प्रत्येक मानवावर प्रेम करतो. कोणी कोणत्याही धर्माचा असू दे, कुठलचा असू दे, कसा असू दे, कोणत्याही देशाचा असू दे, त्या प्रत्येकाबद्दल परमेश्वराला प्रीती आहे आणि त्या प्रत्येकासाठी आम्हाला कळवून प्रार्थना करायच्या, त्याच्यापर्यंत देवाची सुवार्ता वाचवायची. हे काम त्याने आम्हाला दिलेलं आहे. आम्ही त्याचे कोहेर आहोत. त्याचं काम त्याने आम्हाला सोपवलेलं आहे. आम्हाला लेकरपणाचे अधिकार पण दिले आहेत. फक्त लेकर म्हटलेले नाही आहेत, तर ते अधिकार पण आम्हाला दिलेले आहेत. आम्ही नेहमी ऐकतो, बोलतो ते अधिकार, पण आज त्याची जाणीव देव तुम्हाला करून देत आहे खऱ्या अर्थानं की तुम्हा प्रत्येकीला ते अधिकार आहे. प्रत्येक पुरुषाला तो अधिकार आहे. आज तुम्हाला पुत्र म्हणून त्याने अधिकार दिलेले आहेत. जेव्हा आम्ही पुत्र आणि कन्या होतो त्यावेळेला आम्हाला अधिकार प्राप्त होतात. दासपुत्र आणि दासपुत्रीला अधिकार नसतात. आणि तुमची कामवाली बिचारावर लोळू शकल, तुमची कामवाली कपड्यात पैसे काढू शकल, तुमच्या नवऱ्याच्या खिशातून पैसे काढू शकल,
पण तुमचे लेकरं काढू शकतील ना? तुमचे लेकरं पर्समध्ये हात घालू शकतील ना? तुमचे लेकरं तुमच्या विचारावर लोळतील ना? शिक्षण पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा बँकेतून काढायला माझ्या शिक्षणासाठी हक्काने म्हणू शकतील, तुम्हाला ते करावं लागणार ना? बरोबर आहे ना? कारण त्याचा अधिकार आहे, तिचा अधिकार आहे, तुमच्या लेकरांचा अधिकार आहे. तुम्ही त्यांना अधिकार प्राप्त झालाय, जन्माने तो अधिकार प्राप्त झालाय. गव्हर्नमेंट एक म्हणाले ते पोरगा जन्माने अधिकार आहे त्यांना. आईबाप मेल्यानंतर सगळी संपत्ती कोणाची होती? लेकरांची होती. अधिकार आहे त्यांना. तसे आम्हाला अधिकार दिलेले आहे. स्तोत्र संहिता 91:13 मध्ये सांगितलं, तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तू येऊन चालशील. अधिकार दिलाय. अजगराची सत्ता, सैतानाची सत्ता, पायदळी तुडवण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. जे सैतानाच्या योजना, सैतानाचं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला पायदळी तुडवण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. लक्षात घ्या, आम्हाला फार मोठा अधिकार दिलेला आहे, मोकळं करण्याचा आणि बांधण्याचा. बाइंडिंग अँड लूजिंग अथॉरिटी आम्हाला देण्यात आलेली आहे. मत्तयाचा 18 वचन, मत्तयाचा 18 अध्याय. मी तुम्हाला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. वचन दिल्या, वचन ते वचन देतो, ते वचन पूर्ण करतो. त्याने हे वचन दिलेलं आहे, खात्री दिली, ॲश्युरन्स दिलेला आहे, खात्री दिलेली आहे. मत्तयाचा 16 अध्याय 19 वचनात म्हटलं, मी तर तुला स्वर्गाच्या किल्ल्या देईन. मग स्वर्गाची किल्ली काय आहे बघा, मी तर तुला स्वर्गाच्या किल्ल्या देईन. किल्ल्या कुणाला दिल्या जातात? पुत्र आणि कन्यांना दिल्या जातात. घरावर अधिकार दिला जातो. दर घराची किल्ली, जा घरात जाऊन राहा. बरोबर आहे? मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. पृथ्वीवर जे काही तुम्ही बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल, व पृथ्वीवर जे काही तू मोकळं करशील ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. माझ्या प्रियानं, तुम्हाला परमेश्वराने हे सगळे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून आम्ही जे काही सैतानाच्या योजना, सैतानाचं बोलणं, सैतानाचं वागणं, सैतानाची दुष्टाई, काय काय सैतानाचे गुणधर्म आहेत, राग, द्वेष, घमंड, गर्व, मीठपणा, कुत्सितपणा, मत्सर, हेवा, दाबा, नशा, नको त्या घाणेरड्या अमंगळ गोष्टी, व्यभिचार, सगळ्या गोष्टी बांधून टाकण्याचा अधिकार आम्हाला दिला आहे. सून भांडण करते, वाद घालते, तिचं तोंड तिच्यातला जो सैतान रागाचा, तो अधिकार बांधण्याचा अधिकार आम्हाला येशूच्या नावात दिलाय. जे काही तुम्ही येशूच्या नावात बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. जे काही तुम्ही येशूच्या नावात मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. सैतानाने फायनान्स घेतलाय ओढून, त्याच्यावर त्यांना कर्जात टाकलेला आहे. तुम्ही त्याचा फायनान्स मोकळा करू शकता येशूच्या नावात. तो स्वर्गात मोकळा होईल. हा, मी इथं पृथ्वीवर आणि मी इथं बांधते ते स्वर्गात, तिथं जिथं विमान पण जाऊ शकत नाही, इथं खाली जात तर बराबर पडतंय. बरोबर? मी तिथं स्वर्गात आणि तिथं बांधलं जाणार आहे. मी इथं बांधलं ते स्वर्गात बांधलं जाणार. मी इथं मोकळं केलं जाणार ते स्वर्गात मोकळं केलं जाणार. होय, तो अधिकार परमेश्वराने दिलेला आहे. ज्या वेळेला आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, येशू ख्रिस्त आमच्या अंतःकरणात येतो, माझ्या प्रियानो, त्यावेळेला त्याचं राज्य, स्वर्गाचं राज्य आमच्यामध्ये सुरू होतं. आम्ही स्पिरिच्युअल रिल मध्ये, स्पिरिच्युअल राज्यामध्ये प्रवेश करतो, स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करतो. त्याच वेळेला कळलं, आम्ही कुठं प्रवेश करतो? स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करतो. वाव, प्रार्थना करताना म्हणतो ना प्रभूचे, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. साधी प्रार्थना नाही ती. येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, त्याचं राज्य आमच्यामध्ये सुरू झालंय. स्वर्गाच्या राज्यात आमचा प्रवेश होतो प्रियांनो. आणि जे काही तुम्ही इथे पृथ्वीवर बांधतात ते स्वर्गात बांधलं जातं. जे पृथ्वीवर मोकळं करतात ते स्वर्गात मोकळं केलं जातं. किती मोठा पुत्र आणि कन्यांचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. परमेश्वराच्या नावाला टाळ्या वाजवून धन्यवाद द्या. हालेलुया, 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 हालेलुया. आता बघा, तुम्हाला काय सांगितलं 21 मध्ये की तुमचं युद्ध हे रक्त मांसाबरोबर नाही.
म्हणजे पुरुष स्त्री बरोबर तुमचं युद्ध नाहीये, शरीराबरोबर तुमचं युद्ध नाही, तर आकाशातल्या दुरात्म्यांसंग आता तुमचं युद्ध आहे. बरं सांगितलंय की नाही तुम्हाला? का? कारण तुम्ही स्पिरिच्युअल रील मध्ये प्रवेश केला, स्पिरिच्युअल राज्यामध्ये, त्या जगतामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे, स्वर्गीय राज्यात प्रवेश केलेला आहे. कळतंय का? आणि स्वर्गीय राज्यात ज्याला आम्ही प्रवेश करतो त्यावेळेला आम्हाला सैतानासाठी युद्ध करायचं आहे आणि ऑलरेडी तो हारलेला आहे. आम्हाला फक्त जे मुष्टी युद्ध आहे ते त्याच्यासाठी करायचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला शस्त्र सामुग्री इफिसकरासपत्र याच्या 6व्या अध्यायात दिलेले आहे. आठवतं ना? युद्धाची शस्त्र सामुग्री. मग काय घेणार? तारणाचे शिरस्त्राण, नीतिमत्वाचे उरस्त्राण, वचनाची तलवार, सुवार्तेच्या जोड्या, हे आम्ही घेणार आणि आम्ही काय करणार? ते युद्ध लढणार. हे सांगितलं ना? वाचतोय की नाही? आता कळतंय काय वाचतो आम्ही? आम्ही काय ऐकतो कळतंय? आम्ही कुठं प्रवेश केलाय? स्वर्गाच्या राज्यात. स्वर्गाचं राज्य कुठे आहे? आमच्यात. आमच्यात स्वर्गाचं राज्य सुरू झालेलं आहे. आम्हाला पुत्राने कन्या म्हणून अधिकार दिलेला आहे. आम्ही त्याच्या दृष्टीने अनमोलन, आम्ही त्याची लेकरं आहोत. तो आमच्या मध्ये राहतो आणि म्हणून आम्ही त्याने दिलेले शक्ती शस्त्र सामुग्री, ही जी आत्मिक शस्त्र सामुग्री आहे ती सगळे आर्मर आम्ही परिधान करणार आणि आम्ही युद्ध करणार. कुणासाठी? आकाशातल्या दुरात्म्यासाठी, म्हणजे सैतानाच्या दुष्ट शक्तींसाठी. नाश करणं, कपट करणं, कारस्थान करणं, एखाद्याला खाली पाडणं, खोट्या साक्षी निर्माण करणं, खोटे लोक तुडवण्यासाठी उभं करणं, सत्ता हातात आली म्हणून दुसऱ्याचा नाश करायला पाहणं, असे जे काही लोक आहेत, दुरात्मा शक्तीने पेटलेले लोक आहेत, सैतानाच्या शक्तीनं, सत्तेनं, पैशानं जे पेटून गेलेले आहेत, असे लोक जे उद्ध्वस्त करण्यासाठी, खून करण्यासाठी, त्रास देण्यासाठी, तुडवण्यासाठी उठलेले लोक आहेत, अशा लोकांसाठी युद्ध तुम्ही त्यांच्या शरीरासाठी नव्हे तर तुम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे तुम्ही त्याची वचनं घेऊन आणि त्याचे वचनाची तलवार घेऊन हे युद्ध लढणार आहात. हा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. म्हणून प्रार्थना करत असताना आम्ही वचन क्लेम करणार, वचन घेऊन आम्ही प्रार्थना करणार. जेव्हा आम्ही वचन घेऊन प्रार्थना करतो त्यावेळेला ती प्रार्थना स्वर्गातून ऐकली जाते. कारण हे युद्ध करण्यासाठी त्याचे लेकरं म्हणून त्यानं आम्हाला बनवलेलं आहे. येशू ख्रिस्त प्रत्येक बॅटल मध्ये विजयी आहे. तुम्ही खाल्लाय तो प्रत्येक बॅटल मध्ये, प्रत्येक युद्धामध्ये तो विजयी झालेला आहे. त्याने सैतानाचा कायमचा पराजय केलेला आहे. आता हा गर्जणारा सिंह, सिंहासारखा गर्जणारा तो सिंह नाहीये, तो ज्यावेळेला अनेक मनुष्यांच्या रूपाने आमच्यावर धाड मारून येतो, त्रास देण्याचा प्रयत्न करतो, आजार, रोग, भांडणं, वाद, कोर्ट कचेऱ्या, त्रास देणं, सगळ्या गोष्टींच्या द्वारे, घरात डिवोर्स प्रकरणं, जमिनीचे प्रकरणं, नको ते भांडणं शेजार पाजाऱ्यांसाठी, काम, नोकरी जाणं, हे सगळे प्रॉब्लेम जे तो घेऊन येतो, त्या प्रॉब्लेमच्या विरोधामध्ये आम्ही कशा पद्धतीने लढणार आहोत? फेस टू फेस आम्हाला लढायचंय, पण कशा पद्धतीने? वचन घेऊन. कारण आमचं हे युद्ध कोणासाठी आहे? दुरात्म्यांसाठी. करणारा कोण आहे? सैतान आहे. ती दुरात्मा शक्ती आहे, ती मनुष्याचा वापर करून हल्ले करते. म्हणते मनुष्याचा नाश करण्यात अर्थ आहे का? मनुष्य परमेश्वराची निर्मिती आहे, तर त्याच्यामध्ये असणारा जो दुरात्मा आहे त्याला आम्हाला वचनाच्या द्वारे बांधून करायचंय, बांधून टाकायचं आहे. त्याच्या सगळ्या दुष्टाईच्या कृत्य आम्हाला बांधून टाकायचं आहे आणि परमेश्वराचं सामर्थ्य मोकळं करायचं. परमेश्वराची वचनांचं सामर्थ्य मोकळं करायचं, आरोग्य येशूच्या नावात मोकळं करायचं आहे. हे अधिकार तुम्हाला दिलेले आहे आणि हे अधिकार तुम्हाला वापरायचे आहे. म्हणून परमेश्वराने म्हटले, मी केलं त्यापेक्षाही तुम्ही अधिक कराल. विश्वास ठेवाल तर मी केलं त्यापेक्षाही अधिक कराल. आपले डोळे बंद करा आणि स्वतःला सांगा, मी विश्वास ठेवल, तुझ्याशिवाय माझं कोणी नाही, तूच माझं सर्वस्व आहे आणि तू माझ्यामध्ये आहे आणि मी तुझ्या साह्याने अशक्य गोष्टी शक्य करेन. परमेश्वर सामर्थ्य देत आहे. ज्यांना गुडघ्यावर येत आहे त्यांनी गुडघ्यावर या. कारण तो राजाधिराज
परमेश्वर तो माझ्यात राहतो, त्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, तो माझ्यामध्ये कार्य करत आहे, तो माझ्यामध्ये कार्य करत आहे. माझं युद्ध परमेश्वर लढत आहे, माझं युद्ध परमेश्वर लढत आहे. हालेलुया, हालेलुया. कोणी मनुष्य नाही, कोणी सत्ताधारी नाही, माझा देव. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, आमेन. तेरे बिन मैं कुछ भी नहीं, ये खुदा यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं, आमेन. तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं, आमेन, आमेन. ये खुदा यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं. ओ यीशु, ओ यीशु, आराधना, आराधना.
त्याची पवित्रता तुझ्यामध्ये आहे. जीवन देवाचे देव परमेश्वर तुझ्यात आहे. ओरिएला शराबा, ओरिएला शराबा. आता तुम्हाला सोडणार. जगातली कोणतीच ताकद परमेश्वरापासून तुम्हाला वेगळं करू शकत नाही. देवाचं वचन सांगतं. आम्ही तुझ्याकडे प्रार्थना केली. कोणती व्यक्ती आमच्याशी बोलू नकोस, तर तू आमच्याशी बोल आणि तुझा पवित्र आत्मा आमच्याशी बोललेला आहे. तुझ्या पवित्र आत्म्यानं